रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोलीतील श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातून आषाढी वारी दिंडीचे मंगल प्रस्थान. हरिनामाच्या गजरात पंढरपूरकडे भक्तिमय वाटचाल. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथील श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळ संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातून आज आषाढी वारी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात मंगल प्रस्थान झाले. आज गुरुवार 16 जुलै रोजी सकाळी 8:35 श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातून दिंडीला प्रारंभ झाला. टाळ मृदुंगाच्या निनादात, ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात आणि विठ्ठल नामस्मरणात शेकडो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. संपूर्ण कोडोली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. दिंडी प्रस्थानापूर्वी पालखी पूजनाचा धार्मिक विधी संपन्न झाला. सरपंच सौ सुनीता केकरे, श्री निवृत्ती शिणगारे दादा, श्री गजानन पाटील मिठारी आणि डॉक्टर सुनील पाटील यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. तसेच श्री अजित पाटील आप्पा आणि श्री प्रशांत बुगले यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आले. यावेळी महिला, पुरुष वारकरी, ग्रामस्थ आणि विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीचा मार्ग माऊली मंदिर, भुगले गल्ली, छत्रपती शिवाजी चौक, मेन रोड, कोडोली, MSCB फाटा असा निश्चित करण्यात आला असून पुढे ईश्वरपूर, ताकारी, विटा, लेंगरे, झरे, दिघंची, महूद मार्गे पंढरपूरकडे ही दिंडी प्रस्थान करणार आहे. हा संपूर्ण प्रवास 11 दिवसांचा आहे. श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री निवृत्ती शिणगारे दादा यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण वारीचे नियोजन करण्यात आले आहे. या दिंडीने पहिली 25 वर्ष आळंदी ते पंढरपूर या पारंपरिक मार्गाने वारी केली. त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण शिवाजीराव मोरे महाराज, श्री क्षेत्र देऊ यांच्या मार्गदर्शनानंतर गेल्या 5 वर्षापासून सध्याच्या मार्गाने वारीचे नियोजन करण्यात येत आहे. यंदाचा हा दिंडी सोहळा परंपरेची 3 दशके पूर्ण करणारा विशेष सोहळा ठरत आहे. वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती, विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कोडोलीतून निघालेल्या या आषाढी वारी दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. दरम्यान श्री आत्मलिंगेश्वर मंदिरात पालखी पूजन व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक रामचंद्र पाटील, दिनेश पाटील व गणेश पाटील यांनी सर्व वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. हरिनामाच्या अखंड गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात कोडोलीतून आषाढी वारी दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. विठ्ठल भक्तीचा संदेश देणाऱ्या या दिंडीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.